सांगली जिल्ह्यामध्ये महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने केंद्र व राज्य सरकारने सातत्याने महागाई वाढवल्याबद्दल त्याच्या निषेधार्थ आज निषेध आंदोलन करण्यात आले। जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले असताना तसेच महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला नुकत्याच केंद्र सरकारने स्वयंपाक गॅसवर मोठी वाढ करून भरीस भर घातली। ही अन्यायी दरवाढ त्वरित मागे घ्यावी याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन दरवाढी विरुद्ध निषेध करून आंदोलन करण्यात आले। नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राज्य व केंद्र सरकारने महागाई कमी करू असं आश्वासन दिलं होतं, मात्र प्रत्यक्षात महागाई कमी न करता दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे। त्यातच घरगुती वापरातील गॅस दरवाढ करून महिलांचं बजेट कोलमडले। एकीकडे योजनांची खैरात वाटायची आणि दुसरीकडे महागाई वाढवून यांचे पैसे वसूल करायचे असा कारभार सत्ताधाऱ्यांचा चालू आहे, अशी भावना यावेळी महिला पदाधिकारी यांनी व्यक्त केली। यावेळी महिला ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुष्मिता जाधव, महिला जिल्हाध्यक्ष संगीता हारगे, प्रदेश सरचिटणीस ज्योती अदाटे, उज्ज्वला पाटील, डॉक्टर छाया जाधव, मृणाल पाटील, वैशाली धुमाळ, चारुलता पाटील, शारदा माळी यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महिला आघाडीच्या वतीने आमचे नेते माननीय जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या केंद्र सरकारने त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने आताच्या वाढत्या महागाईत भरीत भर म्हणून महिलांच्या जिव्हाळ्याचा असलेला प्रश्न गॅस दर वाढ करून महिलांच्या डोळ्यात पाणी आणायचं काम या सरकारने केलेलं आहे। सध्याच्या पाहता परिस्थितीत महागाईचा दर हा उच्चांकी होत जात आहे आणि इंधन गॅस हा घरगुती वापरातला रोजचा एक अतिरिक्त भाग झालेला आहे आणि या दरवाढीमुळे महिलांच्या महिन्याच्या बजेटीमध्ये पूर्णपणे कोलमलेलं आहे, बजेट त्यांचं कोलमलेलं आहे। या सरकारनं जे काही वाढ केलेली आहे ही वाढ न सोसणारी आहे, तरी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला आघाडीच्या वतीने सांगली जिल्हा ग्रामीण विभागाच्या आमच्या जिल्हाध्यक्षांच्या वतीने आम्ही हे आंदोलन छेडत आहे आणि या आंदोलनाच्या द्वारे आम्ही या सरकारचा निषेध व्यक्त करत आहेत। लवकरात लवकर ही दरवाढ त्यांनी थांबवली पाहिजे आणि महिलांना दिलासा दिला पाहिजे अशी आम्ही समस्त महिलांच्या वतीने सरकारला आवाहन करत आहोत की ही दरवाढ थांबवून महिलांना दिलासा द्यावे आणि जर अशीच दरवाढ वाढली तर आम्ही रस्त्यावर प्रसंगी उतरून मोठं आंदोलन छेडू।